नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय राज्यातल्या राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. त्या थेट गुवाहाटीतनं देखील आणि शिवाय मुंबईमधनं देखील. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळणार का, ते संकटात आहे का, असे अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहे ते शोधण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. वेगवेगळे अंदाज बांधले जातात. त्यामध्येच काही महत्त्वाच्या घडामोडी समोर येताना दिसत आहेत. त्यातली एक महत्त्वाची बातमी अशी की शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरीच असणार आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी याबद्दलचा आदेश देऊ केलेला आहे. अजय चौधरींची विधिमंडळाच्या डायरीत नोंद करण्यात आली आहे आणि यामुळे आता एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका बसलाय. 12 आमदारांच्या अपात्रतेवरती आता सुनावणी केली जाणार आहे. 12 आमदारांना नोटीस देऊन ऑनलाईन सुनावणी करता बसवण्यात येईल. एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर आता कारवाईचं संकट कायम आहे. आमदारांवर कोणत्याही प्रकारे म्हणजे केव्हाही अपात्रतेची कारवाई होऊ शकते असं कळतं आणि या कारवाईवरून शिंदे आणि शिवसेना आमनेसामने आलेत. कारवाईला शिंदेंनी आव्हान दिलंय तर कारवाईसाठी शिवसेनेनं पत्र पाठवलंय. आपल्यासोबत आहेत राज्याचे माजी महाधिवक्ता श्री हरियाणे सर. आणि सर, या सगळ्या परिस्थितीत पहिले तर या दोन महत्त्वाच्या घडामोडी. नरहरी झिरवाळ यांनी गटनेतेपदी पुन्हा अजय चौधरी यांचीच नियुक्ती केली. राजकीय बाजूने नाही पण तांत्रिकदृष्ट्या, म्हणजे जर माझ्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे तर हा माझा गट आहे असं जेव्हा मी जाहीर करतो तेव्हा गटनेता देखील मलाच ठरवण्याचा अधिकार असतो का? नेमके नियम काय सांगतात? हा प्रश्न आपण व्यापक स्वरूपातच पाहिलेला बरा, कारण याच्याबद्दल नियम असे काहीच नसतात. बरं, शेवटी गटनेता हा प्रत्येक गट स्वतःचा नेता ठरवतो. शिवसेना हा एक आपण राजकीय पक्ष किंवा गट म्हणून धरला तर अजून तरी हाऊसमध्ये तो गट हा ठाकरेंच्या लीडरशिप खाली वागतोय. त्याच्यामुळे ठाकरेंनी नियुक्त केलेले गृहस्थ त्या गटाचे नेते होणं याच्यात गैर काही नाही आहे. शिंदेंचं जर म्हणणं असेल की नाही हे आम्हाला पटत नाही, दुसरं कोणी असायला हवं, तर स्पीकर करता हा इंटरनल भाग होतो. शिवसेनेने हा तिढा स्वतःहून सोडून घ्यावा. स्पीकरशी त्याचा काही संबंध नाही. स्पीकरला जर सांगण्यात आलं की अमुक नव्हे तमुक माणूस हा आता गटनेता होईल आणि हे अधिकृतपणे शिवसेनेच्या लीडरने सांगितलं तर स्पीकर त्याप्रमाणे वागतो. याच्यात काही चूक मला वाटत नाही. म्हणजे यामध्ये मेजॉरिटी किंवा संख्याबळ तुमच्याकडे आमदारांचं किती आहे हा काही क्रायटेरिया या ठिकाणी आवश्यक नाहीये. नाही, पण हा प्रश्न स्पीकर कसा विचारणार? बरोबर, स्पीकर फक्त त्या पक्षाचा नेता कोण आहे हाऊसमध्ये एवढ्याकडे लक्ष देताना इंटरनली काय एकमेकांमध्ये वितुष्ट आलेलं आहे किंवा एकमेकांमध्ये काय डिसएग्रीमेंट चाललेले आहेत हे ठरवायला स्पीकर बसलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना हे विचारणं शक्य नाही आहे. आणि म्हणून माझ्या मते ह्या बाबतीत तरी एकनाथजींचं जे धारणा आहे की मीच शिवसेना आहे हे त्यांचं डॉमिनंट विचार त्यांना आधी प्रस्थापित करावा लागेल आणि तो प्रस्थापित झाल्यानंतर आपल्याला त्यांचं बरोबर आहे का चूक आहे हे ठरवता येईल. बरं. आणि सर, शिंदे गटातील आमदारांवरती कारवाई होऊ शकते का? कारण त्या संदर्भातलं पाऊल पक्षाच्या वतीने उचलण्याच्या संदर्भात त्यांना सांगण्यात आलंय. ह्याचा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एका मीटिंगला शिवसेनेच्या मुंबईच्या लोकांनी गुवाहाटीत बसलेल्या लोकांना हजर व्हा म्हणून सांगितलं होतं आणि ते हजर झाले नाहीत. शिवसेनेचं म्हणणं आहे की आम्ही व्हिप इश्यू केला. मला अर्जवून इथे सांगायचं आहे की व्हिपचा जो प्रकार असतो तो थोडा 1 मिनिटं समजून घ्या. व्हिप एक पद्धत आहे जिच्यामुळे एखाद्या विशिष्ट पक्ष आपल्या मेंबर्सना हाऊसमध्ये अमुक अमुक पद्धतीने व्होट करा किंवा अमुक अमुक पोझिशनला सपोर्ट करा असं सांगू शकतो. व्हिपचा पूर्ण कार्यभाग तो हाऊसशी लिमिटेड असतो. सदनाच्या बाहेर व्हिपला काही अर्थ नसतो. मला जर एखाद्या पार्टी जिचा मी मेंबर आहे त्या पार्टीने मला म्हटलं की तुम्ही आमच्याकडे मीटिंगला या आणि मी एक व्हिप पाठवतोय त्या व्हिपप्रमाणे तुम्हाला ते यावं लागेल तर मी म्हणू शकेन मी येत नाही.
ह्या मी न येण्यामध्ये मी पार्टीबरोबर भांडणं निर्माण करतो ही खरी गोष्ट आहे, पण हाऊसशी त्याचा काही संबंध नाही. मी हाऊसची अवहेलना केली नाही, कोणत्याही पद्धतीने हाऊसला कंटेम्प्टमध्ये उतरवलं नाही, कोणत्याही पद्धतीने माझं काम मी जे काही मी केलं त्याच्यामुळे हाऊसचं कामकाज अफेक्ट होत नाही, त्याच्यामुळे हाऊसशी माझ्या ह्या बिहेवियरचा काही संबंध नाही. अशा वेळेला मी व्हिप डिसोबे केला म्हणून ॲक्शन घेणं हे माझ्या मते स्पीकरला शक्य नाही. तथापि मला जे काही समजतं त्याप्रमाणे सांगण्यात जे आलं आहे त्याप्रमाणे स्पीकरनी नोटीस इश्यू केलेली आहे की तुम्ही व्हिप न ऐकता तुमच्या मीटिंगला गेला नाहीत म्हणून आम्ही तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू. पहिली गोष्ट तर ही आहे की स्पीकरचा आणि शिवसेना पार्टीचा अर्थाअर्थी संबंध नाही. शिस्तभंग जर कुठे झाला असेल तर तो शिवसेना पार्टीच्या आत झालेला आहे, त्याच्यामुळे स्पीकरला त्याची दखल घ्यायची गरज नाही. व्हिप देता येतो की नाही याच्यामध्ये माझं मत आहे की या बाबतीत देता येत नाही, पण जर समजा दिला तरी देखील तो शिवसेनेच्या अंतर्गत बाबींमध्ये शिवसेनेने स्वतःच्या लोकांना दिलेला व्हिप आहे. तो व्हिप मोडल्याचा हाऊसशी काय संबंध आहे? हाऊसची अवहेलना झाली का? नाही. हाऊसला कुठल्याही पद्धतीने हाऊसचं कामकाज ठप्प झालं का? नाही. मग हाऊसने ह्याच्यामध्ये दखल घेण्याचा जो क्रिया असते जी स्पीकरला करता येते त्या क्रियेचा याच्याशी काही संबंध नसल्यामुळे एकनाथजींच्या लोकांनी नोटीसला उत्तर देताना एवढंच उत्तर द्यावं की याचा हाऊसशी काही संबंध नाही. व्हिपचा आणि हाऊसमधल्या कामाशी संबंध असतो, पार्टीमधल्या कामाशी संबंध नसतो, त्यामुळे तुम्ही आमच्या विरुद्ध ही कारवाई करू शकत नाही. या पलीकडे जायची गरज नाही. संख्याबळाच्या ह्या आधारावर उपर जर कारवाई झाली बर तर बोला सर. संख्याबळाच्या आधारावर नाही मी म्हणत आहे. मी जो कार्यभाग आहे तो हाऊसचा नाही आहे. संख्याबळाच्या आधारावर ते म्हणू शकतील की आम्ही शिवसेना आहोत. बर पण इथेच हा जो राजकारणाचा भाग आहे तो एक मिनिट जर बाजूला ठेवला आणि नुसता कायद्याचा भाग पाहिला तर मला हे समजत नाहीये. जर यांच्याकडे मेजॉरिटी आहे आणि जर त्यांना वाटतं की आपली मेजॉरिटी ही शिवसेना आहे आणि सध्याची जी शिवसेना सरकारमध्ये बसली आहे ती शिवसेनेच्या आयडियल्सना सोडून वागते आहे, तर त्यांना सरळ अविश्वास दाखवावा लागेल की अशा वागण्यामध्ये आमचा विश्वास नाही. शिवसेनेनी असं राज्य करायला हवं असं आम्हाला वाटत नाही. शिवसेनेनी या राज्याच्या बाहेर पडायला पाहिजे, सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे. थोडक्यात सरकारमधला आमचा विश्वास ढळलेला आहे. ही जी क्रिया असते ही गव्हर्नरकडे जाऊन तरी तुम्हाला नोंदवावी लागते किंवा हाऊसमध्ये स्पीकरला सांगून वोट ऑफ कॉन्फिडन्स किंवा नो कॉन्फिडन्स डिपेंडिंग तुम्ही कोणत्या बाजूला आहात तो तुम्हाला घ्यावा लागतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टींमध्ये लक्ष घालताना मला पर्सनली वाटतं की आता नंबर्स प्रूव्ह करणं हा एकमेव गोष्ट बाकी राहिलेली आहे आणि त्याच्याकरता गव्हर्नर साहेबांकडे जाणं किंवा स्पीकरना वोट ऑफ कॉन्फिडन्स मागणं एवढाच एक क्रिया एकनाथजींना करता यायला हवी आणि त्यांनी ती करायला पाहिजे. सामान्य जनतेच्या मनात आणि सर हाच प्रश्न आहे की आता शिंदे गटाकडून नवीन सरकार स्थापनेसाठी पुढे काय पावलं उचलली जाऊ शकतात, म्हणजे त्यांच्यासमोर नेमके पर्याय काय आहेत? पण हा झाला राजकारणाचा भाग, याच्यात कायद्याचा काही भाग नाही आहे. शिंदे गटांनी पावलं जी उचलायची असतात सरकार बनवण्याकरता त्याच्यात पहिलं ऑब्व्हियस पाऊल म्हणजे सध्याचं सरकार पाडावं लागेल, मग नवीन सरकार बनणार आहे. सध्याचं सरकार पाडण्याकरता वोट ऑफ कॉन्फिडन्स शिवाय दुसरी मेथड नाही आहे. किंवा या सगळ्यांनी राजीनामा देऊन बाहेर जावं. हे सगळ्यांनी राजीनामा देऊन जर बाहेर गेलेत तरी देखील पोटनिवडणुका होऊ शकतील त्यांच्याकरता. हाऊस कोलॅप्स होण्याची काही प्रोसेस नाही आहे. हां, जर राज्यातली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनच हाताबाहेर गेली, ज्याला आपण म्हणतो फेलियर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी जर निर्माण झाली, तर मात्र गव्हर्नर त्या तऱ्हेचे ॲडव्हाइस प्रेसिडेंटना देऊ शकतात आणि प्रेसिडेंट इथे राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. त्याच्यानंतर इलेक्शन घ्यायचं का नाही हे ठरवता येतं. पण ती क्रिया काही अजून कोणाच्याही मनामध्येही नाही आहे किंवा त्या दिशेने काही वाटचालही होत नाही आहे, होईही नाही. कारण सरकार आहे, हे नाही तर दुसरं सरकार कोणीतरी येऊ शकतं. या सरकारने राहायला हवं का नको हे ठरवण्याची पाळी आलेली आहे आणि हे मला जे दिसतं ते
ब क ड कारणांकरता मेनली फॉर पॉलिटिकल कन्व्हिनियन्स बर. सगळ्यात ऑपॉर्च्यून वेळेला हे आपण करू, तोपर्यंत आपण करायची गरज नाही, या पद्धतीमुळे हे डिले केल्या जात आहे. सर, कायदा काय सांगतो? म्हणजे यामध्ये शिवसेना आमची किंवा हाच आमचा शिवसेनेचा गट असं एकनाथ शिंदे म्हणतायत, पण कायदेशीर दृष्टीने शिवसेना नेमकी कोणाची? नाही, जो आपल्या कायद्यामध्ये सरळ आहे की शिवसेनेबद्दल काही बोलल्या जात नाही, हाऊसबद्दल बोलल्या जातं. हाऊसमध्ये जे शिवसेनेचे MPs आहेत ते कोणाचे, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवसेना कोणाची हा एक तात्विक प्रश्न आहे किंवा एक इमोशनल प्रश्न आहे, जो कायद्यामध्ये स्थान त्याला मिळत नाही. 2/3 मेजॉरिटी म्हणजे हाऊस कंट्रोल करणारी मेजॉरिटी आज जर जर एकनाथजींकडे असेल तर एकनाथजी असर्ट करू शकतात की हे हाऊस माझ्या ताब्यात आहे शिवसेनेकरता. आता तुम्ही कोण, हा प्रश्न शिवसेना त्यांना विचारू शकतो, पण हाऊसमध्ये ते मेजॉरिटी डेमॉन्स्ट्रेट करू शकतात. तेव्हा सो फार एज आय एम कन्सर्न, शिवसेना ही कोणाची आहे याला उत्तर फक्त जनता देऊ शकते आणि ते निवडणुकीतून देऊ शकते. म्हणून ते भांडण चाललंय, आम्हाला सिम्बॉल द्या, त्यांना देऊ नका. सिम्बॉलचा जो प्रश्न असतो त्याच्याबद्दल 1-2 मिनिटं मी माझं मत मांडतो. सिम्बॉल हा पार्टीला दिला जातो, वैयक्तिक माणसाला दिला जात नाही. त्याच्यामुळे त्या पार्टीला दिलेला सिम्बॉल ती पार्टी वापरेल. मी पार्टी आहे का हे पार्टी आहे, हे लिमिटेड स्कोपमध्ये हाऊसपुरतं, विधान भवनापुरतं ठरवण्याकरता 2/3 मेजॉरिटीचा उपयोग आहे. ह्या बाहेर जाऊन हा पक्ष कोणाचा आहे, मग आमचे वडील कोण होते आणि तुमचे प्रणेते कोण होते, हे प्रश्न याच्यामध्ये बसत नाहीत. हे प्रश्न इमोशनली सोडवावे लागतील, जरूर पडली तर रस्त्यावर उतरून सोडवावे लागतील किंवा व्होटच्या थ्रू, इलेक्शनच्या माध्यमातून सोडवावे लागतील. या प्रश्नांना ह्या चाकोरीमध्ये, या चौकटीमध्ये स्थान नाही आहे. म्हणजे आता यापुढे जाऊन जर आम्ही संख्याबळाच्या आधारावरती पुढे सरकार स्थापन करण्याची ताकद ठेवतो, यासाठी फ्लोअरचाच एक पर्याय म्हणजे फ्लोअर टेस्ट हाच एक पर्याय आहे का? फ्लोअर टेस्ट हा पहिलं पाऊल आहे. फ्लोअर टेस्टमध्ये हे ठरेल की या सरकारला मेजॉरिटी आहे की नाही. या सरकारची मेजॉरिटी गेली असेल तर नवीन लोक बरोबर येऊन म्हणतील आम्ही सरकार करू. आता जे नवीन बरोबर येऊन सरकार करतील त्याच्यात एक उदाहरण म्हणून जर घ्यायचं झालं तर भाजप समजा एक घटक असला आणि एकनाथजींचा घटक त्यांच्या बरोबर जात असेल आणि त्याची मेजॉरिटी बनत असेल तर एकनाथजी कोण, शिवसेना म्हणायचं त्यांना का फुटीर गट म्हणायचं त्यांना का आणखीन तिसरं काही नाव द्यायचं त्यांना, हा प्रश्न हाऊसचा नव्हे, हा प्रश्न कायद्याचाही नव्हे. एकनाथजींना आम्ही शिवसेना आहोत हे जर दाखवायचं असेल तर त्यांना ते निवडणूक प्रक्रियेतून दाखवता येतं, राज्य करण्याच्या प्रक्रियेतून दाखवता येतं की नाही मला माहीत नाही. उद्या जर 100% सर्वजण शिवसेनेचे एकनाथजींबरोबर गेले तरी ती शिवसेना होते का नाही हा प्रश्न हाऊसच्या कायद्याने सुटत नाही. हा प्रश्न त्यांना बाहेर सोडवावा लागतो. मग जे सरकार बनेल ते भाजप सेनेचं बनेल का भाजप आणि एकनाथजींचं बनेल, याच्यामध्ये माझं उत्तर आहे भाजप आणि एकनाथजींचं ते सरकार बनतं आणि त्याला सेनेचं सरकार म्हणता येईल का, तर जोपर्यंत सेना ही अटॅच होत नाही ॲज अ लीगल एंटिटी, ॲज अ पार्टी टू एकनाथजी, तोपर्यंत मला नाही वाटत त्याला आपण भाजप सेनेचं सरकार म्हणू शकू. सरकार म्हणू पण ते भाजप सेनेचं आहे असं म्हणणं मला कठीण वाटतं. सध्या सगळंच तात्काळ याला उदाहरणं आहेत, बरीच उदाहरणं आहेत इतिहासामध्ये. हा बोला ना सर, असं काही उदाहरण असेल तर सांगा ना. 3दा स्प्लिट झाला होता. हा मी सांगतो ना तुम्हाला, काँग्रेसनी 3 वेळेला हे घडलं. काँग्रेसमध्ये 3दा सिम्बॉल बदललाय काँग्रेसचा, भाजपचा 3दा सिम्बॉल बदललेला आहे. त्याच्यामुळे भाजप कुठली, जनसंघ म्हणतात तेच भाजप का कमळवाली भाजप, मग कमळवाली भाजप ही वाजपेयींची भाजप का मोदीजींची भाजप, या तऱ्हेचे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा पक्ष कोण आणि व्यक्ती कोण याचा एक वेगळा विचार केला जातो. दरवेळेला एक गोष्ट मात्र दिसते, इतिहासात दिसते, राजकीय इतिहासात दिसते की कोणालाही तो सिम्बॉल मिळाला नाही.
इलेक्शन कमिशन तो सिम्बॉल फ्रीज करतो. धनुष्यबाण हा सिम्बॉल पुढल्या भांडणात जर ठाकरे वर्सेस एकनाथजी असं भांडण निर्माण झालं, 99% म्हणेल हा वाद तुम्ही घालत बसा, कुठे घालायचा आहे तो, हा सिम्बॉल फ्रीज झाला, 2 वेगळे सिम्बॉल्स घ्या आणि लढा आणि स्वतःचं काय करायचं ते करा. हे इलेक्शन कमिशनचं कर्तव्य नव्हे, हे हाऊसचंही कर्तव्य नाही आहे ठरवणं की शिवसेना कोण आहे. हे ठरवणारी जनता आणि शिवसेना आणि शिवसेनेतले ग्रुप्स ते स्वतः ठरवत बसतील त्याचं काय करायचं ते. त्याच्याकरता फ्लोअर टेस्ट पुरत नाही, त्याच्याकरता जनतेसमोर तुम्हाला जावं लागतं आणि जनतेसमोर तुम्हाला एस्टॅब्लिश करावं लागेल की तुम्ही कोण आहात आणि खरंच तुम्ही अधिकृत वारसा बाळासाहेब ठाकरेंचा चालवता का अनावरस आहात, हे ठरवत बसता येईल. आणि सर सध्या सगळीच परिस्थिती ही आधांतरी आहे. अशा वेळी किती दिवस अशी ही परिस्थिती आपण कायम, म्हणजे माफ करा मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो, थेट जाऊया. त्यानंतर अनिल देसाई बोलतायत तिथे. कायदेशीर मार्ग, फक्त कायदेशीर मार्ग नाही, सर्व प्रकारचे मार्ग अवलंबले. आणि मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीनं आणि बाळासाहेब ठाकरे बरं का यांचं मी नाव घेऊन सांगतो, त्यांच्या स्मृतीला मी वंदन करून सांगतो. हम हार मानने वाले नहीं, हम जीतेंगे, फ्लोर ऑफ द हाउस पर जीतेंगे. अगर लड़ाई सड़क पर हो गई तो वहां भी जीतेंगे. जिसको हमारा सामना करना है मुंबई में आ सकते हैं. बहुत ही गलत कदम उठाया है लोगों ने, उनको हमने मौका भी दिया वापस आने का. अब मुझे लगता है टाइम निकल चुका है. अभी अभी हम ऊपर बैठे थे, माननीय शरद पवार जी से, अनिल देसाई जी थे, गृह मंत्री वळसे पाटिल साहब थे, वहाँ मुख्यमंत्री जी का भी बातचीत हो गई. लेकिन पूरी तैयारी है, आप आइए, अब हमारा चॅलेंज, आप आइए. सर याच बिल्डिंग मधनं महायुतीची याच बिल्डिंग मधून महायुतीची घोषणा झाली, याच युतीमधून महायुतीचं एक बंधन बांधण्यात आलं आणि याच बिल्डिंग मधून मी तुम्हाला सांगतोय महाविकास आघाडी मजबूत आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार पुढलं 2.5 वर्ष राहिलेलं पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल. जे गेले गृहमंत्री जी राष्ट्रवादी के प्रमुख नेता है, अनुभवी नेता है. गृहमंत्री जी कभी विधानसभा के स्पीकर भी रहे. वो कानून नियम अच्छे तरीके से जानते हैं, हमसे भी अच्छे तरीके से जानते हैं. उनमें और अनिल देसाई जी में पूरी बातचीत लीगल बैटल के बारे में हो रही थी और मुझे लगता है जो हमको करना है वो हमने कर लिया है. ज्या 12 आमदारांचा पवार साहब हमारे महाविकास आघाड़ी के नहीं तो देश के राजनीति के सबसे बड़े नेता हैं. मैं तो उनको भीष्म पितामह कहता हूँ. और पवार साहब और मुख्यमंत्री जी का निरंतर डायलॉग चल रहा है. हम सब एक दूसरे के संपर्क में हैं. चाहे कांग्रेस के नेता हो, एनसीपी के बड़े नेता हो, शिवसेना के नेता हो, हम सब एक साथ. हो गया, आप आइए. आप फ्लोर ऑफ द हाउस पर फ्लोर ऑन द हाऊस हाच पर्याय जो याबद्दलचं आव्हान आता खुद्द संजय राऊत देताना दिसत आहेत. आज सकाळपर्यंत बोलण्याचा एकूणच सूर वेगळा होता, पण आता विधिमंडळात भेटीगाठी झाल्यानंतर आणि कायद्याच्या पातळीवरती सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर आपण यावं आणि येऊन दाखवावं
आणि बहुमत सिद्ध करावं याबद्दलचं आव्हान आता संजय राऊत देताना दिसत आहेत. येणारी 2.5 वर्ष जी राहिलेली आहेत ती 2.5 वर्ष ही महाविकास आघाडी सरकार जे ते सरकार सरकार कालावधी पूर्ण करेल आणि पुन्हा एकदा सत्तेत येईल असा देखील विश्वास देत ते संजय राऊत व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे नेमकं आता असं काय घडलंय किंवा काय कायद्याच्या पातळीवरती गोष्टी तपासण्यात आलेल्या आहेत की संजय राऊत थेट याबद्दलचं आव्हान जे आहे ते देताना दिसत आहेत. कारण आतापर्यंत जर आपण बघितलं तर येण्याच्या संदर्भात सगळ्या आमदारांनी परत यावं आणि चर्चा करावी असं ते वारंवार सांगताना दिसत होते. पण आता त्यानंतर आता त्यांनी संधी गमावलेली आहे. चर्चा करण्याच्या संदर्भात आता पर्याय उरलेला नाहीये असं म्हणत त्यांनी यावं आणि बहुमत सिद्ध करून दाखवावं. फ्लोर ऑन द टेस्ट म्हणजे सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या संदर्भातलं आव्हान आता संजय राऊत देताना दिसत आहेत. यानंतर पुढे पाहूयात कोल्हापूरमध्ये शिवसैनिक एकवटले असून वचनबद्ध पदयात्रा आज काढण्यात येते आणि यासाठी दसरा चौकात मोठ्या संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते दाखल झालेत. आता उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज्यभरात ठिकठिकाणी शिवसैनिक एकत्र येताना दिसत आहेत. आणि राजेश क्षीरसागर देखील माजी आमदार राजेश क्षीरसागर हे गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याचं आपण ऐकत होतो. ते गुवाहाटीमध्ये पोहोचलेले आहेत पण आता त्यांचे समर्थक देखील त्यांच्या विरोधात तिथे एकत्र आलेले आहेत. कोल्हापूरमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. आणि या सगळ्याच्यात संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडी ही मजबूत आहे आणि ती कायम मजबूत राहणार. येणारी 2.5 वर्ष देखील ते पूर्ण करतील असा विश्वास दाखवत असतानाच राज्यभरात शिवसैनिकांचा देखील जे आमदार गुवाहाटीला गेलेत त्यांच्या विरोधातला रोष जो आहे शिवसैनिकांच्या वतीने त्या मतदारसंघात व्यक्त होताना दिसतोय. आणि आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे प्रतिनिधी या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. कोल्हापूरमधली दृश्य आपण बघतोय. कोल्हापूरमध्ये सगळे शिवसैनिक जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि जे लोकप्रतिनिधी किंवा जे लोकप्रतिनिधी होते जे आता गुवाहाटीला निघून गेलेत राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. राजेश क्षीरसागर यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आला. राजेश क्षीरसागर देखील आता एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ भले ते आमदार नसले तरी शिवसेनेचे एक नेता म्हणून ते गुवाहाटीमध्ये त्यांना समर्थन व्यक्त करण्यासाठी म्हणून दाखल झालेले आहेत. आपण छायाचित्रात बघतोय भरत गोगावले दिसत आहेत. त्याचबरोबर राजेश क्षीरसागर आणि एकनाथ शिंदे यांचं एक छायाचित्र समोर आलेलं आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्याबरोबर आहेत कोल्हापूरवरनं. ज्ञानेश्वर, शिवसैनिक संताप व्यक्त करतायत का? शिवसैनिक अत्यंत संतप्त झालेले आहेत कारण अनेक जण इथे शिवसेना एकनाथ शिंदेच्या सोबत चाललेले आहेत आणि त्यामुळे शिवसेनेच्या पाठीशी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी सगळे शिवसैनिक आहे हा संदेश वचनबद्ध पदयात्रा आहे ती कोल्हापुरातल्या शिवसैनिकांनी काढलेली आहे. या पदयात्रेमध्ये असंख्य असे शिवसैनिक दाखल झालेले आहेत. याबरोबर खासदार संजय मंडलिक ते सुद्धा यामध्ये आहेत आणि शिवसेनेचे जे सगळे जिल्हा प्रमुख आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि शेकडो आणि या शिवसैनिकांच्या माध्यमातून दसरा चौकातून ही वचनबद्ध पदयात्रा निघालेली आहे. अरुण दुधवडकर या पदयात्रेचं आहे ते नेतृत्व करताना पाहायला मिळत आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधातचा रोष आहे आणि संताप आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळते. त्यांच्या विरोधातल्या घोषणा या ठिकाणी शिवसैनिक देताना पाहायला मिळतात. सोबतच उद्धव ठाकरे यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न हे सगळे शिवसैनिक करतायत. आम्ही तुमच्या बाजूनेच आहोत आणि असंख्य शिवसैनिक तुमच्या बाजूने आहेत आणि तुम्ही आहे असंच कार्यरत राहा अशा पद्धतीचा संदेश हे शिवसैनिक देताना पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या वचनबद्ध पदयात्रेला दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आणि एकनाथ शिंदेच्या विरोधातल्या प्रामुख्याने या घोषणा आहेत त्या या ठिकाणी देताना पाहायला मिळतात. अगदी ग्रामीण भागातून शिवसैनिक या ठिकाणी आले. आबालवृद्ध सुद्धा यामध्ये सहभागी आहेत. अगदी वृद्ध महिला सुद्धा या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळतं. शिवसैनिक आपला बुलंद आवाज आहे तो कायम असल्याचं दाखवून देताना पाहायला मिळत आहे. राजेश क्षीरसागर हे देखील गुवाहाटीत दाखल झाल्याचं आपण बघतोय. ज्ञानेश्वर, याविषयी त्यांचे समर्थक काय म्हणतात? म्हणजे शिवसैनिकांनी त्यांच्या घरावरती मोर्चा काढल्याचं कळतंय. कडवट असे शिवसैनिक म्हणून राजेश क्षीरसागर यांची ओळख होती. मात्र एकूणच एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन राजेश क्षीरसागर मिळाले. काहीच वेळापूर्वी ते गुवाहाटीमध्ये दाखल झालेत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधातल्या सुद्धा संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या या ठिकाणी उमटताना पाहायला मिळतात. खरं तर राजेश क्षीरसागरांना शिवसैनिकांनी 2 वेळा आमदारकीची संधी दिली. याशिवाय शिवसेनेनं राज्य नियोजन मंडळाचं अध्यक्ष सुद्धा त्यांना केलं, कॅबिनेट दर्जा दिलाय आणि एकूण इतकं मोठी पदं आहेत ते शिवसैनिकांनी दिल्यानंतर शिवसेनेनं दिल्यानंतर सुद्धा राजेश क्षीरसागर या ठिकाणी शिवसेना सोडून एकनाथ शिंदेच्या गोटात जातात. याचा
ते या मोर्चाच्या माध्यमातून उमटताना आमच्या त्या पदयात्रेच्या माध्यमातून उमटताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे एक आमदार प्रकाश आंबेडकर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गोटात आहेत. एकमेव आमदार आहेत ते कोल्हापूरचे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधातला रोष सुद्धा या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की शिवसेनेकडून शिवसैनिकांकडून मोर्चा जो आहे तो कोल्हापूरमध्ये काढण्यात आलेला आहे. राजेश क्षीरसागर जे माजी आमदार शिवसेनेचे ते देखील गुवाहाटीत दाखल झालेत. त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जातो. आणखीन एक मोठी बातमी या ठिकाणी येताना दिसते. शिवसेनेकडून आणखी 5 जणांविरोधात अपात्रतेसाठी नावं देण्यात आलेली आहेत. सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमुळकर, बालाजी किणीकर आणि रमेश बोरनारे यांची देखील 5 नावं म्हणजे 12 आमदारांच्या बाबतीत तर मागणी करण्यात आलेली होती त्यांना अपात्र करण्याच्या संदर्भात. आणखी 5 नावं यामध्ये म्हणजे एकूण 17 नावं जी आहेत ती देण्यात आलेली आहेत. यामध्ये जी नावं समोर येताना दिसत आहेत गटनेत्यांच्या वतीने जे पत्र देण्यात आलं त्यामध्ये सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमुळकर, बालाजी किणीकर आणि रमेश बोरनारे ही नावं जी आहेत आता पुढे येताना दिसत आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या बरोबर आहेत. विनोद, काय माहिती याबद्दल? शिवसेनेकडून आणखी 5 नावं पुढे आली आहेत आणि त्यांना अपात्र घोषित करण्याच्या दृष्टिकोन विनोद, आंबेडकर, संजय रायमुळकर, बालाजी किणीकर आणि रमेश बोरनारे अशी हे प्रमुख नावे आहेत यामध्ये. आणि एकूण काही तांत्रिक कारणांमुळे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही. पण आत्ता जे आपल्याला कळतंय की एकूण 12 आमदारांना अपात्र करण्याच्या संदर्भातलं पत्र जे होतं ते देण्यात आलेलं होतं अजय चौधरी यांच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना. आणखीन 5 नावं यामध्ये समोर येताना दिसत आहेत. यामध्ये सदा सरवणकर, त्याचबरोबर आपण जर लक्षात घेतलं तर प्रकाश आबिटकर, संजय रायमुळकर, बालाजी किणीकर आणि रमेश बोरनारे यांची नावं देण्यात आलेली आहेत. म्हणजे एकूण 17 आमदार अपात्र करण्याच्या संदर्भातलं तशी मागणी करणारं पत्र जे ते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना देण्यात आलंय. विधान भवनात घडामोडींना वेग आलेला आहे. अनिल देसाई विधान भवनात थोड्यापूर्वी दाखल झालेले आहेत आणि शिंदे गटावर कारवाईसाठी आता सेना आक्रमक झालेली आहे. त्याच्यामुळे आता नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण नियम कायदा काय सांगतो हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. शिवसेनेने जे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये पक्षाने बुधवारी बोलवलेल्या बैठकीस गैरहजर राहून शिस्तभंग केल्याबद्दल एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, भरत गोगावले यांच्यासह एकूण 12 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करत त्यांची आमदारकी रद्द करावी असं मागणी करणारं पत्र जे ते शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिलेलं आहे. पण आता यावर झिरवाळ काय निर्णय घेतात आणि शिंदे गटाकडनं याबद्दल काय उत्तर दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. बोलूयात आमचे प्रतिनिधी अमित मोडक आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. अमित, याविषयी काय माहिती? विशाल, आपण जे बघत होतो की कालपर्यंत आता शिवसेना पुढची खेळी काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि शिवसेनेने आता आपल्या पद्धतीने कारवाई करायला सुरुवात केलेली दिसते. जी नवीन 5 नावं आहेत या नावामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव आहे सदा सरवणकर. अनेकांना जो कालपर्यंत विश्वास बसत नव्हता की हे शिंदे गटाकडे गेलेले आहे, आता त्यांचंच अपात्रतेसाठी जे नाव शिवसेनेकडून देण्यात आलेले आहे. आणि आपण या प्रत्येक नावावर नजर टाकायला पाहिजे की शिवसेनेला पूर्णपणे विश्वास असलेली अशी नावं आहेत की जी आता उद्धव ठाकरेंसोबत प्रामाणिक नाहीत असं शिवसेनेला विश्वास वाटतो. आणि त्याच लोकांच्या निलंबनासाठी आता शिवसेनेने हा अर्ज केलेला आपल्याला दिसून येतो. शिवसेना एक प्रकारे आता डॅमेज कंट्रोल करते की जे आपल्या सोबत येऊ शकत नाही मग त्यांना अपात्र ठरवायचं आणि जो शिंदे गट म्हणून जो दावा करणार आहेत किंवा करण्याची तयारी सुरू आहे त्या गटातली हवा काढून टाकण्याचा प्रयत्न आहे. एक प्रकारे डॅमेज कंट्रोल शिवसेनेने सुरू केलेले आपल्याला दिसते. शिवसेना आपल्या पद्धतीने आक्रमक होताना दिसते आणि ही पुढची खेळी आहे की जर हे आमदार आपल्या सोबत येऊ शकत नाही तर मग हे कोणाच्या सोबतच ठेवायचे नाहीत आणि शिंदे गटाचा जो आकडा आहे तो कसा कमी करता येईल. आणि यामध्ये आपण बघू शकतो की आता कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट जे आहे त्यांची मदत घेताना दिसते. एक चाल जी आहे ती कायद्यात बसवून शिवसेना काय करू शकते त्याची आता चुणूक दाखवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. या अपात्रतेच्या अर्जावर आता निर्णय काय होतो हे बघायला
लागेल आणि यानंतर शिंदे गट काय यावर कारवाई करतं, यावर त्यांची भूमिका काय असतं हे देखील बघण्यासारखं ठरेल. परंतु शिवसेना देखील आता आक्रमक मोडमध्ये आलेली आहे विशाल, आणि जी नावं त्यांनी दिलेली आहेत ती नावं त्यांना पूर्णपणे विश्वास आहेत की ही एकनाथ शिंदे यांच्याशी प्रामाणिक असलेली लोक आहे. मग पहिले यांना अपात्र ठरवा, जर हे आपल्यासोबत येऊ शकत नाही तर मग हे शिंदे गटात देखील वैध ठरणार नाहीत, अशी पुढची चाल शिवसेना आपल्याला आखताना दिसते. विशाल, धन्यवाद अमित या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण पाहतोय की बंडखोर गटावर कारवाईसाठी शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू आहेत आणि यामुळे आता बंडखोर शिंदे गटानं ही कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. वकिलांची मोठी फौज गुवाहाटीत दाखल झाली आहे. कायदेशीर लढाई शिंदे गटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. बंडखोर गटावर कारवाईसाठी शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू आहेत आणि यामुळे आता बंडखोर शिंदे गटानंही कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. वकिलांची मोठी फौज गुवाहाटीत दाखल झाली आहे. कायदेशीर लढाई शिंदे गटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. काही वेळापूर्वी एकनाथ शिंदेसोबत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी संवाद साधला होता. ऐकूयात ते काय म्हणाले. शिंदे साहेब, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सध्या विधिमंडळामध्ये या संदर्भात तांत्रिक जी आहे जोडतोड सुरू आहे. शिवसेनेने या संदर्भात पत्र दिलेलं आहे उपाध्यक्षांना, नरहरी झिरवळांना, की शिवसेनेचे जे आता आमचे बंडखोर आमदार आहेत त्या सर्वांवरती कारवाई करण्यात यावी आणि त्यांचं सदस्य जे आहे विधिमंडळातलं, विधानसभेतलं, ते रद्द करण्यात यावं. यावरती तुम्ही आता कायदेशीर लढाई कशी करणार? असं करता येत नाही. हे पत्र आणि पिटिशन जी डेप्युटी स्पीकर यांच्याकडे केलेली आहे ती इलिगल आहे. कारण मायनॉरिटीमध्ये असताना तुम्हाला पहिली गोष्ट तर घटनेचा बदलता येत नाही. त्यामुळे व्हीप जो आहे तो बेकायदेशीर आहे. व्हीप तुम्हाला काढता येत नाही आणि सभा अटेंड केली नाही, मिटिंग अटेंड केली नाही म्हणून डिस्क्वालिफिकेशन, हे तर हास्यास्पद आहे. देशातली ही पहिली घटना आहे. त्यामुळे अशा प्रकारचं सस्पेन्शनची मागणी करणं हे अयोग्य आहे आणि हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारं आहे, बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आमदारांवर होणार नाही. आणि 2 महिला भगिनी आमच्या त्यांना तुम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, हे देखील हास्यास्पद आहे. आणि म्हणून महिला भगिनी असतील, आमचे आमदार असतील, त्यांनी रात्रीच सांगितलं की अशा नोटिसा तुम्ही 1 नाही 10 द्या, त्याचा परिणाम आमच्यावर कुठलाही होणार नाही. त्यामुळे बेकायदेशीर काम या देशामध्ये करता येणार नाही. लोकशाहीमध्ये लोकशाही घटना आहे, नियम आहेत, कायदे आहेत, त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही. एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो. दिलेली नोटीस, कारवाईची केलेली मागणी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण आम्ही जे 2/3 मेजॉरिटी लागते ती आमच्याकडे आहे, त्याच्यापेक्षा सरप्लस आहे. शेवटी लोकशाहीमध्ये नंबर्स आणि मेजॉरिटी याला खूप महत्व आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. शिंदे साहेब, तुम्ही म्हणताय की ती म्हणजे जे अल्पसंख्याक आता झालेले आहेत, आपलं शिवसेनेचे जे मूळ पक्ष आहेत तिथे आमदार कमी प्रमाणात आहेत, त्यांनी कारवाई केली ती बेकायदेशीर आहे. मग याला तुम्ही कायदेशीर कसं उत्तर देणार? तुम्ही उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना काही पत्र पाठवलेलं आहे का तुमची बाजू मांडण्यासाठी? आम्ही आमची बैठक आता घेतोय. बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल, त्यानंतर निर्णय होईल. साहेब, तुम्ही धन्यवाद. कायदेशीर लढाई कशी लढणार आहात तुम्ही? सर, कायदेशीर न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आणि लोकशाहीमध्ये हा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा की जे कायदेशीर संख्याबळ लागतं ते पूर्ण किंबहुना त्याहीपेक्षा जास्तीचं संख्याबळ आमच्याकडे आहे. साहेब एक प्रश्न आहे. काल तुम्ही आपल्या तुमचे जे गटामध्ये सहभागी झालेले सर्व आमदार आहेत त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करताना तुम्ही म्हणालात की आपल्यासोबत या देशातली सगळ्यात मोठी महाशक्ती आहे. ही महाशक्ती नेमकी कोण आहे? कोण आहे या महाशक्ती? ही महाशक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब. धन्यवाद. 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 आणि आता असं देखील कळतंय की विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर आणि राज्यपालांना पत्र लिहिलंय. राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची, या सगळ्या परिस्थितीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. राजकीय अस्थिरतेवर भाजपने याबद्दलचं पत्र जे ते देऊ केलंय. घाईघाईत काही GR काढले जात आहेत असं देखील या पत्रात त्यांनी म्हटलं आणि GR काढण्यापासून सरकारला रोखा अशी विनंतीही या पत्राद्वारे राज्यपालांना करण्यात आली आहे. आणि सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं आणि ते जर कोसळलं तर काही
गोष्टी या थांबून राहू नयेत म्हणून या दृष्टीने काही जी आर जे ते घाईघाईने काढले जातात अशी माहिती पुढे येताना दिसते आणि ते जी आर काढण्यापासून सरकारला थांबवण्यात यावं याबद्दलचं मागणी करणारं पत्र जे म्हणजे सध्याच्या परिस्थितीवर हस्तक्षेप करा काहीतरी भूमिका घ्या असं मागणी करणारं पत्र जे ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रवीण दरेकर यांनी देऊ केलेलं आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहे. तुषार, प्रवीण दरेकरांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना जे पत्र दिलंय त्यात नेमकं त्यांनी काय म्हटलंय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 72 तासांपासून एक राजकीय अस्थिरता आहे. शिवसेना पक्षामधून एक मोठी बंडाळी झालेली आहे आणि जवळपास एक मोठा गट एकनाथ शिंदेसोबत आहे. त्या पार्श्वभूमीवरती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राजीनामा देण्यासंदर्भातले सूचक असं विधान केलेलं आहे. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत त्या संदर्भातलं देखील विधान करताना पाहायला मिळतात. अशा पार्श्वभूमीवरती राज्यातली अस्थिरता असताना तुषार, मी जरा तुला थांबवतो. आपल्याबरोबर खुद्द प्रवीण दरेकर आहेत फोन लाईनवरती, आपण त्यांच्याशी बोलूयात. प्रवीण भाऊ, जे पत्र आपण राज्यपालांना देऊ केलेलं आहे, काय मागणी केली आपण? आपण बघाल 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारला निर्णय घ्यायला आणि जी आर काढायला वेळ नव्हता. परंतु ही राज्यात अस्थिर परिस्थिती झाल्यानंतर या ठिकाणी तात्काळ वेगवेगळ्या प्रकारचे जी आर, बदल्या, मग गृह खाता असेल, महसूल खाते असेल, याचा धडाका या ठिकाणी लावलेला आहे. आणि स्वाभाविकता आहे का, कशासाठी 2-3 दिवसात एवढा गतिशील कारभार जे 2.5 वर्षात जमलं नाही ते करण्यामागचं कारण काय? बरं, आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड आहे, पूर्व इतिहास आहे की बदल्यांच्या प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्रीच त्या ठिकाणी तुरुंगामध्ये आहेत. आणि मग असं असताना मला वाटतं अशा अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे करणं योग्य नाही. कारण शेवटी हा जनतेचा पैसा आहे. आपण एवढी घाई कशासाठी करताय? घाई गर्दीत निर्णय घेऊन उद्या शेवटी जनतेच्या पैशाची आपण विल्हेवाट लावणार आहात का? आणि त्याच्यामुळे गैरवापर होतोय, चुकीचं होऊ नये यासाठी तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी या ठिकाणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र लिहिलंय की आपण या सगळ्या प्रकाराला, जो निधीचा गैरवापर होतोय आणि जे काही बदल्यांचं सपाटा लावला त्याला तात्काळ स्थगिती द्यावी, अशा प्रकारची मी विनंती पत्राद्वारे आताच नुकती केलेली आहे. काही जी आर बद्दलचा उल्लेख देखील काही जी आर काढले जातात असं आपण म्हटलंय. हे जी आर नेमके मी त्याच्यासोबत मी जी आर राज्यपालांना त्या ठिकाणी निदर्शनास आणतोय. जे जी आरच्या संदर्भात संशय आहे, जे जी आर एका दिवसामध्ये 200 जी आर निघतात, बदल्यांच्या फाईल एका दिवसामध्ये सगळ्या विभागाच्या शेकडोच्या संख्येने येतात, तर मला वाटतं असा कधी काम होत नसतं ना. आणि त्याच्यामुळे मला हा सगळा गैरव्यवहार आणि घाई याच्या मागे संशय आहे. तर त्या संदर्भात राज्याचे राज्यपाल यांना अवगत केलंय आणि तात्काळ यावर भूमिका घेण्याची विनंती केलेली आहे. सध्याची सगळी अस्थिर परिस्थिती लक्षात घेता आपण याबद्दल काय मत व्यक्त करता? आपली काय भूमिका आहे? नाही, म्हणूनच अस्थिरतेचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली मनीषा व्यक्त केली की माझी इच्छा मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी मी सोडू शकतो. त्याने वर्षा बंगलाही त्या ठिकाणी सामानासहित खाली केलाय. त्या ठिकाणी मोठा गट आज त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बाहेर आहे. आणि मग अस्थिरतेचं वातावरण असताना अशा प्रकारचे घाईगर्दीत 1-2 दिवसात निर्णय घेणं हे उचित नाही. आणि म्हणून तेच राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिलंय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र देऊ केलेलं. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी जे काही घाईघाईने जी आर काढले जात आहेत किंवा जी अस्थिर परिस्थिती आहे या संदर्भात आपण हस्तक्षेप करावा, आपण भूमिका घ्यावी अशी मागणी या पत्राद्वारे त्यांनी केलेली आहे. आणि त्यातच बघा, राज्यामध्ये शिवसैनिक देखील वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना दिसत आहेत. पण यामध्ये आता नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ काही शिवसैनिकांनी पोस्टर लावले, पण या पोस्टरला काळं फासलं गेलंय. काळं फासण्यात आलेलं आहे. राज्यात शिवसेनेत फूट पडल्याचं आपण बघतोय. राज्यात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे समर्थक गट देखील आहे, त्यांना समर्थन देणारे शिवसैनिक देखील आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये देखील पोस्टर लावण्यात आलेलं होतं. पण हे पोस्टर नाशिकमध्ये ज्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे, या पोस्टरला हे पोस्टर सकाळीच लावण्यात आलं होतं, ज्याबद्दलची बातमी न्यूज 18 लोकमतने सर्वप्रथम दाखवली होती. आणि त्यानंतर आता आपण बघतोय की या पोस्टरवरती काळं फासण्यात आलेलं आहे. शिवसेनेचे तिथले पदाधिकारी योगेश मस्के
यांनी हे शिवसैनिक आहेत त्यांनी हे समर्थन म्हणजे एकनाथ शिंदेंना समर्थन व्यक्त करणारं पोस्टर लावलेलं होतं. हिंदुत्वाची धुरा पुढे नेणारे एकनाथ शिंदे असा आशय यामधनं व्यक्त करण्यात आलेला होता आणि आता या पोस्टरवर काळं फासण्यात आलेलं आहे. लक्ष्मण, आपण बघतोय की नाशिकमध्ये आता नाशिकमध्येही म्हणजे नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. असं असताना तिथे एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ पोस्टर लागतात, त्याच्यावरती काळं फासलं जातं. कोण होते हे पदाधिकारी ज्यांनी हे समर्थन व्यक्त केलेलं होतं आणि आता नेमकी काय परिस्थिती आहे? नाशिकमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी होर्डिंग्स लावले होते, ज्यामध्ये योगेश मस्के हे एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ नाशिकच्या उपनगर परिसरामध्ये आज सकाळी होर्डिंग लावून समर्थन केलं होतं. मात्र ही होर्डिंग लागल्यानंतर अवघ्या काही तासात शिवसेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या होर्डिंगवरती काळी शाई फेकून या होर्डिंगचा आणि एकनाथ शिंदे यांचा निषेध केलेला आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा कोणीही असतील जे शिवसेनेशी गद्दारी करतील त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही, महाराष्ट्रात आल्यानंतर देखील त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा प्रकारचा धमकीवजा इशारा देखील या शिवसैनिकांनी दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता सत्ता संघर्ष जो आहे तो आता रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. रस्त्यावर आता संघर्ष जर उभा राहिला तर महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो पुढच्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमदारांनी केलेली ही बंडखोरी पुढच्या काळामध्ये आता रस्त्यावरती संघर्षाच्या माध्यमातून उमटेल असं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. लक्ष्मण, नाशिकमध्ये म्हणजे राज्यभरात ठिकठिकाणी आणि त्यातल्या त्यात नाशिकमध्ये आपण बघतो एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ जे पोस्टर लागले होते त्याला काळं फासण्यात आलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यापाठोपाठ नाशिकमध्येही बॅनर झळकल्याचं आपण बघितलं. एकनाथ शिंदे समर्थकांकडून नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. एकनाथ शिंदेंनी आज जी शिवसेनेबद्दल गद्दारी केलेली आहे, आदरणीय बाळासाहेबांशी उद्धव साहेबांशी गद्दारी केलेली आहे, त्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये एकनाथ शिंदेचा समर्थक योगेश मस्के यांनी होल्डिंग लावलं होतं. त्या होल्डिंगला शिवसैनिकांनी काळा लावून चिखल लावून त्याच्यावर अंडेफेक केली व एकनाथ शिंदेला जशाच तसा धडा शिकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहे. त्या गद्दारांना आनंद दिघे स्टाईल आम्ही सांगतो का तुम्हाला क्षमा नाही, तुम्ही समर्थक व तुम्ही नाशकात किंवा महाराष्ट्रात कुठेही भेटा, शिवसैनिक तुम्हाला धडा शिकवतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ही जी आलेली जी एकंदरीत जी मनस्थिती जी कार्यकर्त्यांमध्ये आहे ती त्याला सामोरे जाण्यासाठी किंवा त्यांना त्याचं समाधान किंवा त्यांना जे अपेक्षित आहे किंवा नेमकं आम्ही काय करायला पाहिजे किंवा नेमकं आमची भूमिका काय हे पक्षाचे प्रमुख या नात्याने आजचं मार्गदर्शन झाल्यानंतर तर आता शिवसेनेचे नेते देखील माध्यमांसमोर आल्यानंतर वेगवेगळे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होताना दिसत आहेत. विधान परिषदेचे खासदार सचिन अहिर यांना देखील प्रश्न विचारण्यात आला आणि आता कायदेशीर बाबीवरती सगळी लढाई जी आहे ती गेलेली आणि सगळ्या बाबी ज्या त्या तपासल्या जात आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण पाहतोय की शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी गुवाहाटीवरून परतल्यानंतर आमदारांचं मतपरिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभागृहात शिवसेनेच्या बाजूनं आमदार येतील असं वक्तव्य राऊत यांनी केलंय. तसंच माध्यमांशी बोलताना त्यांनी नारायण राणेंवर सुद्धा निशाणा साधला. मोदीजी तुमचे मंत्री पवारांना धमकी देतोय, तुमचा मंत्री पवारांना धमकी देतोय, तुम्ही याचं समर्थन करता का असा सवाल संजय राऊत यांनी केला. असं आहे की ही आता कायदेशीर लढाई आहे, काही नियम आहेत, काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. आता ही कायदेशीर लढाई आहे. पाहू ना आता काय होत आहे ते. त्यांच्याबरोबर काही आमदार आहेत, कोण म्हणतात 40 आहेत, कोण म्हणतात 140 आहेत, जे असतील ते असतील. पण महाविकास आघाडीतले तीनही पक्ष एकसंघ आहेत. ठीक आहे, शिवसेनेचा आकडा कमी झालेला आहे. लोकशाही बहुमत हे आकड्यांवर चालतं.
पण मी पुन्हा सांगतो, आकडा आणि बहुमत फार चंचल असतं. ज्या दिवशी हे आमदार इथे मुंबईत येतील त्यानंतर त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. आता लोक धमक्या देतात, ते सुद्धा माननीय शरद पवार साहेबांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढलेला आहे. या लोकांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्हाला सगळ्यांना धमक्या दिलेल्या आहे. देऊ द्या ना, काय हरकत नाही. ती याची त्याची संस्कृती आहे. पण ही भाजपची संस्कृती आहे का, असा मी आज प्रश्न विचारलेला आहे. की शरद पवार साहेबांना घरी जाऊ देणार नाही असा धमकी जर कोणी देणारा या महाराष्ट्रात असेल तर त्याचा विचार प्रधानमंत्री मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करावा लागेल. तर महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांची रणनीती ठरली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काही सूचना केल्यात. सभागृहात शिवसेनेच्या आमदारांचं सभासदत्व रद्द झाल्यावर फ्लोअर टेस्टच्या संख्याबळाचं गणित बदलणार आहे आणि हे गणित सतत बदलत ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होणार आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र बदलेल अशी एकूण शक्यता आहे. बोलूयात, आमचे प्रतिनिधी वैभव सुरवणे आपल्या बरोबर आहेत. वैभव, तसं बघायला गेलं तर अध्यक्षपद असो वा उपाध्यक्षपद असो हे पक्षविरहित असतं. त्याने अर्थात सभागृहामधील सगळ्या सदस्यांच्या दृष्टीने विचार करून कामकाज करणं फार आवश्यक असतं. पण आता नरहरी झिरवाळ यांना ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, एकूणच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आता उपाध्यक्षपदाला हाती घेऊन कामकाज केलं जाणार आहे का? विशाल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. जरी उपाध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे असले तरी त्यांना कामकाज हे सभागृहाच्या नियमाप्रमाणे करावं लागणार आहे. आणि या नियमांमध्ये जो कायदा सांगतो त्या नियमांमध्ये राहूनच त्यांना उद्या कारवाई जरी करायची असेल तरी ती करावी लागेल. त्याच्यामुळे मात्र या सगळ्या नियमांचा अत्यंत चलाखीनं वेळेवरती कसा उपयोग करायचा यामधलं जे राजकीय शहाणपण आहे त्याच्यामध्ये शरद पवार हे निष्णात आहेत. आणि काल त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना एक वाक्य वापरलेलं होतं, जे बंडखोर आमदार आहेत त्यांना विधानमंडळात याचे परिणाम भोगावे लागतील, जी बंडखोरी त्यांनी केली आहे. त्याच वेळेस ते ज्या कन्व्हिन्सिंग मोडवर बोलत होते आणि त्यानंतर जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार कालच्या बैठकीत सुद्धा नरहरी झिरवाळ उपस्थित होते. नरहरी झिरवाळ यांच्याबरोबर शरद पवार यांनी काही मिनिटं चर्चा केल्याची माहिती आपल्याकडे आणि त्याच वेळेस त्यांना काही सूचना ज्या आहेत त्या सुद्धा देण्यात आलेल्या होत्या. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, फ्लोअर टेस्ट असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये नरहरी झिरवाळ यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. क्रमांक 1 ची भूमिका जी आहे ती नरहरी झिरवाळ यांची. आणि सुरुवात आपण पाहिली, सेनेच्या नवीन गटनेत्यांच्या नियुक्तीला आज त्यांनी मान्यता दिली आहे आणि आमदार जे 12 आमदारांचं पत्र देण्यात आलंय त्यांच्या अपात्रतेची कारवाई सुद्धा झिरवाळ यांनी सुरू केली. आता त्यामध्ये आणखी काही टॅक्टिकल मूव्ह कशा करायच्या किंवा नियमांचा वापर कसा करायचा याबाबतची आणखी चर्चा जी आहे ती ते शरद पवार यांच्यासोबत करू शकतात असं दिसतंय. मात्र एकूण काल शरद पवार यांनी या विधानसभेच्या नियमांचा वापर करण्याचा आणि उपाध्यक्षांकडे असलेल्या अधिकारांचा जेव्हा अभ्यास किंवा त्याची अभ्यासपूर्ण मांडणी त्यांच्या काही सहकाऱ्यांसमोर केली त्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढलेला दिसतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट जी आहे ती अत्यंत प्रामुख्यानं करण्याचा निर्णय झाल्याचं समजतं, ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व जे आहे किंवा त्यांना अपात्र करण्याची प्रायोरिटी जी आहे ती सगळ्यात जास्त वरती ठेवली जाईल असं दिसतंय. याचं कारण जर एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व अपात्र ठरवण्यात यश आलं सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा नरहरी झिरवाळांनी ते केलं तर सगळा तांत्रिक पेच जो आहे तो उभा राहू शकतो आणि शिंदे गटाकडे केवळ न्यायालयामध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. या सगळ्यांची कल्पना ही शिंदे गटाला सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती असेल सातत्यानं बातम्या येतात आता आमदारांची अॅफिडेव्हिट जी आहेत ती तयार करण्यात आलेली आहेत. उद्या न्यायालयात जायची वेळ आली तर तातडीनं सगळी प्रक्रिया करता यावी म्हणून त्यांच्याकडूनही काउंटर पार्ट जो आहे तो तयार केला जातोय. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक पेच उभा करून वेळ काढायचा आणि बरं, तर अशा पद्धतीने चारीपाची बाजूने शिंदे गटाला घेरण्याच्या संदर्भात जे ते प्रयत्न केले जातात. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. याविषयी आम्ही वेळोवेळी तुझ्याकडे अपडेट घेण्यासाठी येत राहू.